विषय मराठी 16वा दिवस क्षेत्रलेखन कौशल्यक्षमता स्व अभिव्यक्ती संबोध सूचना फलक तयार करणे अध्ययन निष्पत्ती भिन्न परिस्थितीत उद्देशानुसार आपले मत व्यक्त करतात, लिहितात व वाचतात. उदाहरणार्थ फलकावरील सूचना. 2. मराठी भाषेतील विविध साहित्य सामग्री, वृत्तपत्र, पत्रिका, कथा, माहिती देणारी साधने, इंटरनेटवर प्रसिद्ध होणारे साहित्य समजपूर्वक वाचतात. त्यावरून आपली आवड निवड स्वभाषेत व्यक्त करतात. जाणून घेऊया सूचना फलक. दिनांक 23/9/2018. कपोत परिसरात पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे उद्या दिनांक 24/9/2018 रोजी आपल्या परिसराचा पाणीपुरवठा बंद राहील. कपोत परिसरवासियांनी याची नोंद घ्यावी व शक्य तेवढी पाण्याची काटकसर करून सहकार्य करावे. सेक्रेटरी. पाठ क्रमांक 61 वरील सूचना वाचून सूचना का लावली आहे यावर चर्चा करतात. तुम्ही परिसरात कोणत्या सूचना वाचल्या आहेत, त्या का लावल्या जातात, वेगवेगळ्या वाचलेल्या सूचनांची नावे लिहून घेतात. सूचना फलक का लिहितात याविषयी चर्चा करतात. सक्षम बनूया. वरील चित्र पाहून ह्या चित्रात कोणत्या सूचना फलकात लिहावेत असे तुम्हाला वाटते? चला सराव करूया. तुमच्या गावात सूचना फलकावर लावलेली कोणती सूचना तुम्ही वाचली आहे ती तुमच्या शब्दात लिहिण्यास सांगतील. कल्पक होऊया. 1. तुम्हाला आवडणाऱ्या एखाद्या विषयावर सूचना फलक तयार करा. 2. महत्त्वाच्या विषयावर स्वच्छता, आरोग्य, प्रदूषण सूचना लिहा. पूरक साहित्य स्रोत वर्तमानपत्र, किशोर मासिक, भाषा साहित्य पेटीतील चित्र. विषय हिंदी 16वां दिन क्षेत्र मौखिक भाषा विकास कौशल भाषण अध्ययन निष्पत्ति. अपने आसपास घटित होने वाली विभिन्न घटनाओं की बारीकियों पर ध्यान देते हुए उन पर मौखिक रूप से अपनी प्रतिक्रिया व्यक्त करते हैं. आओ पता करें. सपूत. बहुत पुरानी बात है. फुलेरा नामक एक आदर्श गांव था. गांव में हर तरफ स्वच्छता थी. गांव की गलियों में नियमित रूप से झाड़ू लगाई जाती थी. नालियाँ रोज साफ की जाती थी. लिपाई पुताई करके घर आंगन सुंदर रखा जाता था. परिसर में बड़ी संख्या में पेड़ पौधे थे. कुएं का पानी निर्मल रखने के लिए आवश्यक सावधानियाँ बरती जाती थी. पनगट स्वच्छ और सुसज्जित था. एक दिन पनगट पर 3 स्त्रियाँ अपने पानी भर रही थी. वे अपने अपने लाडले के गुणों का बखान कर रही थी. एक बोली, बहन मेरा सपूत बड़ा विद्वान है. जब से शहर से पढ़कर आया है चारों ओर उसकी धूम मची है. बड़े बड़े ग्रंथ पढ़ लेता है. आकाश के तारों को देखकर उनके नाम बता देता है. देश विदेश की सभी बातों को उसे पता है. दूसरे ने जोश में झट से आगे बढ़कर कहा, अरे सखी, मेरे लाल जैसा बलि तो 10-5 गाँवों में देखने को भी नहीं मिलेगा. 500 दंड बैठकावर हर रोज सुबह लगाता है. अखाड़े में जब ताल ठोक कर उतर पड़ता है तो बड़े बड़े पहलवान तक उसका मुकाबला करने से घबराते हैं. वह मेरा सपूत है. अब तीसरी स्त्री की बारी थी. वो चुप रही. इस पर उन दोनों ने कहा, बहन तुम चुप क्यों हो? लगता है तुम्हारा लड़का कपूत निकला. तीसरी स्त्री बिना किसी जोश या गर्व से बोली, बहनों सपूत या कपूत जैसे शब्द तो मैं नहीं समझती, पर मेरा लाल मेरे लिए बहुत अच्छा है. वह सीधे साधे स्वभाव का साधारण किसान है. दिन भर खेत में जुता रहता है. शाम को घर का काम करता है. आज बहुत कहने सुने पर वो मेला देखने गया है, इसीलिए मुझे पानी भरने आना पड़ा. तीनों स्त्रियां अपने अपने सिर पर घड़ा रखकर चल पड़ी. अभी तो वो 2-4 कदम ही चली थी कि पहली स्त्री का पुत्र आया और पास आते ही उसने माँ से कहा, व्याख्यान देने जा रहा हूँ, भोजन वही करूँगा. यह कहकर वह तेजी से चला गया. तभी दूसरी स्त्री का पहलवान पुत्र भी आया. वो मत वाले हाथी की तरह झूम रहा था. उसने अपनी माँ से कहा, माँ आज दंगल में मैंने एक नामी पहलवान को बुरी तरह पछाड़ा. पानी लेकर जल्दी घर पहुँचना, मुझे जोरों की भूख लगी. यह कहकर वह घर की ओर बढ़ गया. अंत में तीसरी स्त्री का पुत्र भी आ पहुंचा. वो बड़ा ही सीधा साधा था. आते ही उसने अपने माँ के सिर से घड़ा उतार कर अपने सिर पर रख लिया और बोला, माँ तुम क्यों पानी भरने चली आई? मैं तो आ ही रहा था. माँ से घड़ा लेकर वो उत्साह के साथ घर की ओर चल पड़ा. ये देखकर अन्य दोनों स्त्रियों का सिर संकोच से झुक गया. उन्हें बोध हो गया कि कर्तव्य और सेवा के बिना ज्ञान एवं बल अधूरे हैं. वे समझ गई कि सपूत तो तीसरी स्त्री का बेटा ही है. विद्यार्थियों से कहानी का मुखर वाचन करवाए और सक्षम बने. अध्यापक सादगी, परिश्रम, मातृभूमि जैसे मूल्यों का संबंधित कहानियाँ विद्यार्थियों से सुनाएं. आओ अभ्यास करें. विद्यार्थी जीवन मूल्य के संदर्भ में कहानी ढूंढकर बताएं. आओ सृजन करें. विद्यार्थियों से कहानी सुनकर उस पर चर्चा करवाएं. सब्जेक्ट इंग्लिश. लर्निंग एक्टिविटी मैच द पेयर्स. सॉल्व एक्टिविटी. ओल्ड एसेंट स्पीक टॉक स्टार्ट बिगिन अंडर बिलो. Angry, annoyed, one single, glad, happy, true, correct, sad, unhappy,
कीप होल्ड, इझी सिम्पल, डिफिकल्ट हार्ड, मिस्टेक एरर, इन्फेंट बेबी, प्रिटी ब्युटिफुल, डॅमेज हर्ट, नियर क्लोज, सिलेक्ट चूज. फास्ट क्विक. Practice activity. Fill in the blanks from the given words into the bracket. 1. Radha is pretty girl. 2. Keep this flower in your hand. 3. Don't hurt my plant. 4. The temperature is under 0 degrees Celsius. 5. My school start at 10 o'clock. विषय गणित. क्षेत्राचे नाव, संख्येवरील क्रिया. उपघटक दिलेल्या संख्येला 3 अंकांपर्यंतच्या संख्येने गुणणे. संबोध कोपरा. संख्यांची वेळोवेळी केलेली बेरीज म्हणजे गुणाकार हे आपण यापूर्वीच अभ्यासलेले आहे. त्यासाठी खालील उदाहरण बघूया. बघा उदाहरण क्रमांक 1. आपल्या शाळेत 376 विद्यार्थी आहेत. एका विद्यार्थ्याच्या गणवेशाचा खर्च 195 रुपये येतो. तर सर्व विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा एकूण खर्च किती येईल? बघा 376 गुणिले 195. सुरुवातीला आपण 5 एककाने गुणूया. 376 गुणिले 5 बरोबर 1880 रुपये. त्यानंतर 9 दशकाने गुणूया. 376 गुणिले 90 बरोबर 33,840. त्यानंतर आपण 1 शतकाने गुणूया. 376 गुणिले 1 शतक बरोबर 37,600. आता या ठिकाणी आपण ह्या सर्वांची बेरीज करूया. गणवेशाचा एकूण खर्च बरोबर 73,320 रुपये येईल. या उदाहरणात 376 हा गुण्य, 195 हा गुणक आणि 73,320 हा गुणाकार आहे. लक्षात घ्या 376 ही संख्या 195 वेळा घेऊन त्यांची बेरीज करूनही हे उदाहरण आपल्याला सोडवता येते. परंतु गुणाकार करून तेच उत्तर कमी वेळेत व कमी श्रमात मिळते. बघा पुढचे उदाहरण बघूया. 724 गुणिले 128. बघा या ठिकाणी आपण 724 याला 8 ह्या एककाने गुणूया. 724 गुणिले 8 बरोबर 5,972. त्यानंतर 724 गुणिले 2 दशकाने गुणूया. 724 गुणिले 20 बरोबर 14,480. नंतर 724 गुणिले 1 शतक याने गुणूया. 724 गुणिले 100 बरोबर 72,400. आता आपण 5,972, 14,480 आणि 72,400 यांची बेरीज करूया. बघा उत्तराला 92,852. बघा सराव कोपरा. उदाहरण क्रमांक 1. 6,157 गुणिले 408 बरोबर किती? बघा 6,157 गुणिले 408. आता या ठिकाणी 6,157 गुणिले 8 एककने आपण गुणूया. गुणाकाराला 49,256. त्यानंतर 6,157 गुणिले 0 ह्या दशकाने गुणूया. कोणत्याही संख्येला शून्याने गुणले असता उत्तर 0 येते, म्हणून यांचा गुणाकार 0 येईल. त्यानंतर 6,157 याला आपण 4 शतकाने गुणूया, म्हणजे 400ने गुणूया. उत्तर आलं 24,628. या ठिकाणी 49,256 अधिक 0 अधिक 24,628 यांची आपण बेरीज करूया. त्यांची बेरीज आली 73,884. बघा आव्हान कोपरा. पुढील गुणाकार कर. 1. एका मोबाईलची किंमत 21,687 रुपये आहे. तर अशा 65 मोबाईलची किंमत काढ. बघा 21,687 गुणिले 65. आपण या ठिकाणी 21,687 गुणिले 5 ह्या एककाने गुणूया. उत्तर आलं 1,08,435. बघा त्यानंतर आपण या ठिकाणी 21,687 गुणिले 6 दशकाने म्हणजे 60ने गुणूया. बघा उत्तर आलं 13,01,220. आता आपण या ठिकाणी 1,08,435 अधिक 13,01,220 यांची बेरीज करूया. उत्तर आलं 14,09,665. म्हणजेच 65 मोबाईलची किंमत 14,09,665 रुपये होईल. विषय विज्ञान समजून घेऊया. आपल्या गरजा आणि पर्यावरण, जैवविविधता. संदर्भ इयत्ता 5 पाठ क्रमांक 18 पर्यावरण आणि आपण. अध्ययन निष्पत्ती. प्राणी, वनस्पती व मानव यांच्यातील परस्पर लंबित्वाचे वर्णन करतात. उदाहरणार्थ प्राण्यांवर आधारित चरितार्थ असणारे समाज, बीजसंक्रमण इत्यादी. लक्षात घेऊया मानवाच्या अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मूलभूत गरजा आणि इतर आवश्यक साधने ह्या पर्यावरणातील पदार्थ वापरूनच पूर्ण होत आहेत. अतिवापर आणि साठवून ठेवण्याच्या सवयीमुळेच पर्यावरणाचा वेगाने ऱ्हास होत आहे. आपल्याला खालील गरजांच्या एका सप्ताहासाठी किती साठा असावा चर्चा करा. बघा तुम्ही साठ्यामध्ये पाणी, अन्न आणि वस्त्र आणि तुमचे कुटुंब.
मानव हा निसर्गाचाच भाग आहे. निसर्गाचा समतोल बिघडला तर त्याचा आपल्यावरही परिणाम होत आहे, याची जाणीव आपण ठेवायला हवी. मानवाच्या कोणत्या कृत्यांमुळे प्रदूषण होते, पर्यावरणाचे नुकसान होते, याची चर्चा करा. आपल्या रोजच्या व्यवहारातील कोणत्याही कृतीमुळे प्रदूषण होऊ नये, जैवसृष्टीचे नुकसान होऊ नये यासाठी व जैवसृष्टीच्या संवर्धनासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. जैवविविधता. पर्यावरणात विविध प्रकारचे सजीव वास्तव करत असतात. याला जैवविविधता म्हणतात. ते पर्यावरणाचे भाग आहेत. त्यांच्यामुळेच अन्न साखळ्या पर्यावरणाचे संतुलन टिकून आहे. ही जैवविविधता टिकून राहण्यासाठी सामाजिक तसेच शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. जैवविविधता उद्याने. जैवविविधतेचे रक्षण व संवर्धन करण्याच्या दृष्टीने राखून ठेवलेल्या क्षेत्राला जैवविविधता उद्यान म्हणतात. राष्ट्रीय उद्याने. वन्यजीव संरक्षण व संवर्धन करण्याच्या उद्देशाने काही महत्त्वाची क्षेत्र राखून ठेवलेली असतात. अभयारण्ये. विशिष्ट प्राण्यांचे वनस्पतीचे संरक्षण व्हावे, संवर्धन व्हावे यासाठी वनक्षेत्र राखीव ठेवले जाते. अशा राखीव क्षेत्राला अभयारण्ये म्हणतात. पुढील वन्यजीव ओळखा व त्या प्रजातीच्या संरक्षण व संवर्धनासाठी प्रसिद्ध असलेल्या अभयारण्यांची नावे लिहा. हत्ती काझीरंगा, पानगेंडा काझीरंगा, माळढोक नानज, रानगावा राधानगरी, रोहित पक्षी सातारा, मोर चिंचोली गाव. वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी तुम्ही काय कराल यावर चर्चा करा आणि तुमचे मत मांडा. देवरायांमध्ये वनस्पतींनाच नव्हे तर प्राण्यांनाही अभय मिळते. ह्या देवराया प्राचीन काळातील अभयारण्यच म्हणावे लागतील. सराव करूया. प्रश्न क्रमांक 1. योग्य पर्यायाच्या क्रमांकाला वर्तुळ करा. 1. माळढोक पक्ष्यांची संख्या घटत चालली आहे कारण मांसासाठी व अंड्यांसाठी त्यांची शिकार केली जाते. 2. देवासाठी राखून ठेवलेले जंगल म्हणजे देवराई. 3. पर्यावरण संतुलनावर विपरीत परिणाम झाला आहे असे मानवाने निसर्गात केलेले हस्तक्षेप कोणते ते शोधा. 1. वृक्षतोड आणि वन्य प्राण्यांची शिकार. बघा, पर्यावरण संरक्षणासाठी कोणते प्रयत्न केले जात आहेत. पर्यावरण संरक्षणासाठी राखीव वनक्षेत्रे व अभयारण्ये राखून ठेवले जात आहेत. वृक्ष लागवड व पर्यावरण जनजागृती केली जात आहे. 2. वनस्पती आणि प्राणी अन्नसाखळी यावर जगभरातील शास्त्रज्ञांनी काय मत मांडले आहे. विविध प्रकारचे प्राणी वनस्पती हळूहळू नामशेष झाले तर अनेक अन्नसाखळ्यांमधील कड्या नष्ट होतील. त्याचा परिणाम पृथ्वीवरील सर्वच जीवसृष्टीवर होईल आणि निसर्गातील समतोल कोलमडल्याशिवाय राहणार नाही असे अनेक शास्त्रज्ञांचे मत आहे. 3. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी तुम्ही कोणत्या कृती टाळाल. थोडक्यातल्या. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी वृक्षतोड करणार नाही, प्राण्यांची शिकार करणार नाही, पर्यावरणाचे महत्त्व पटवून देऊ. चित्रात दाखवलेला प्राणी कोणता आहे. सध्या हा नामशेष झाला आहे, याचे कारण काय असावे असे तुम्हाला वाटते. चित्रात दाखवलेला प्राणी भारतीय चित्ता आहे. चित्ता हळूहळू नामशेष होत आहे. त्याची व इतर प्राण्यांची शिकार केली जात असल्यामुळे अन्नसाखळ्यांमधील कड्या नष्ट होत असून जीवनसृष्टीवर त्याचा परिणाम होत आहे. विषय सामाजिक शास्त्र. प्रकरण पृथ्वी व जीवसृष्टी. घटक जग, खंड व महासागर, शिलावरण व जलावरणाचे भाग, क्षेत्र, प्राकृतिक भूगोल. अध्ययन निष्पत्ती. निरीक्षणे, अनुभव, माहिती यांची सुनियोजित पद्धतीने नोंद करतात. उदाहरणार्थ तक्ते, आरेखन, स्तंभालेख, पायचार्ट व कृती घटनेतील आकृतिबंधाचे भाकीत करतात. यावरून कारण व परिणाम यातील परस्पर संबंध स्थापित करतात. नकाशातील खुणा व चिन्हे यांच्यासह नकाशा वाचन करतात. थोडे आठवूया. 1. पृथ्वीचा पृष्ठभाग मोठ्या प्रमाणात कशाने व्यापला आहे. पृथ्वीचा पृष्ठभाग मोठ्या प्रमाणात पाण्याने व्यापला आहे. 2. महासागराच्या पाण्याची चव कशी असते. महासागराच्या पाण्याची चव खारट असते. 3. नदीचे पाणी कोठे जाऊन मिळते. नदीचे पाणी समुद्राला जाऊन मिळते. अध्ययन अनुभव कृती. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे 1/3 भाग जमिनीचा आहे. जमिनीच्या सलग व मोठ्या भागाला खंड असे म्हणतात. पृथ्वीवरील सर्व जमीन सलग नाही, ती 7 खंडांमध्ये विभागली असून ते आशिया, आफ्रिका, युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका ह्या नावांनी ओळखले जातात. आशिया हा सर्वात मोठा खंड आहे तर ऑस्ट्रेलिया हा सर्वात लहान खंड आहे. पृथ्वीवर अटलांटिक, पॅसिफिक, आर्क्टिक, हिंदी, दक्षिण महासागर हे 5 महासागर आहेत. महासागर व जमीन यांच्या सीमा भागाला सागरतट किंवा किनारपट्टी म्हणतात. किनारपट्टीवर वेगवेगळ्या आकाराचे जलरूपे तयार होतात. समुद्र, सागर, उपसागर, सामुद्रधोनी, खाडी, आखात इत्यादी जलरूपे महासागराचे भाग आहेत. पृथ्वीवरील खंड व महासागर वितरण खाली दिलेल्या जगाच्या नकाशावरून समजून घेऊया. खंड उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप, आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका खंड. महासागर अटलांटिक, पॅसिफिक, आर्क्टिक, हिंदी व दक्षिण महासागर. या प्रश्नांची उत्तरे शोधू. भारत कोणत्या खंडात आहे. भारत आशिया खंडात आहे. भारताच्या दक्षिणेस कोणता महासागर आहे. भारताच्या दक्षिणेस हिंदी महासागर आहे. सर्वात लहान खंड कोणता.
सर्वात लहान खंड ऑस्ट्रेलिया खंड आहे। विषुववृत्ताच्या उत्तरेकडील भागात कोणकोणत्या खंडांचा भाग येतो? बघा, विषुववृत्ताच्या उत्तरेकडील भागात उत्तर अमेरिका, युरोप, आफ्रिका, आशिया ह्या खंडांचा भाग येतो। कोणत्या महासागराची सीमा हिंदी महासागराच्या सीमेला जुळत नाही? आर्क्टिक महासागराची सीमा हिंदी महासागराच्या सीमेला जुळत नाही। बघा, पुढे दिलेल्या नकाशात खंडांची नावे अचूक लिहा। उत्तर अमेरिका, युरोप, आशिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका। व्हिडिओ आवडल्यास व उपयुक्त वाटल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।